श्रीरामपूर शहरातील नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम सुरू असताना अचानक जलसंपदा विभागाने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून स्वतः अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश वजा सूचना देण्यात आल्या। अन्यथा विभागामार्फत कारवाई केली जाईल अशा आशयाची नोटीस बजावली। यामुळे अशोकनगर येथील कॅनॉलच्या कडेला असणाऱ्या नागरिक व व्यावसायिक यांच्यात मोठी घाबरट निर्माण झाली आहे। सर्वसामान्य नागरिक व हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे। याबाबत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी चर्चा करण्यासाठी अशोकनगरचे शिष्टमंडळ हे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व तालुकाध्यक्ष दीपक अण्णा पठारे यांच्या नेतृत्वाखाली श्री भागचंद नवगिरे, अजित राऊत, विलास जाधव व इतर नागरिक यांनी चर्चा केली। यावेळी सदरील कॅनॉलच्या कडेला राहत असणाऱ्या लोकवस्तीला ग्रामपंचायत मार्फत पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। त्या पुरवण्याकामी जलसंपदा विभाग यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे। ही बाब निदर्शनात आणून देण्यात आली। यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री कलापुरे साहेब यांना जलसंपदा मंत्री विखे साहेब यांनी सूचना केल्या की सदरील ठिकाणची पाहणी करून सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिक यांच्यावर अन्याय होणार नाही, तसेच अत्यंत अत्यावश्यक असेल तर त्या अतिक्रमणाबाबत विचार करण्याबाबतचे आदेश देऊन तात्काळ अहवाल सादर करण्याचे सांगितले। तसेच शिष्टमंडळास आश्वासन दिले की मी मंत्री असताना आपणास त्रास होऊ देणार नाही। यामुळे तरी तुर्तास अशोकनगर येथील अतिक्रमणधारकांना